केवळ तुझ्याच मनातील राग द्वेष नाही, तर समस्त सृष्टीच्या मनातील राग द्वेष दूर सारून भक्तिभाव निर्माण करण्यासाठी या बालकाचा जन्म झालेला आहे। परत विचारू का? या रानावनात एवढ्या लहान मुलाचा सांभाळ तुम्ही कराल तरी कसा? अवघड आहे तुमच्यासाठी। गोरक्ष तरी मोठा होता, पण एवढं लहान पोर घेऊन कसं राहणार तुम्ही? मातृत्वाचे काय महत्व आहे हे मला नव्याने समजले आहे। बालकाचे संगोपन करून त्याला मोठे करणे हे मातेशिवाय दुसरे कुणीही योग्यरित्या करू शकत नाही। स्त्रीची अनेक रूप आहेत, परंतु तिच्यातले ममत्व मातृत्व हे तिच्यातले श्रेष्ठ रूप आहे। मग ह्या पोराचं काय ठरवलं आहे तुम्ही? ज्या स्त्रीमध्ये ममत्व आहे, भक्तिभाव आहे, सद्गुण आहेत, अशा स्त्रीच्या हातामध्ये या बालकाला सुपूर्द करावे असा माझा विचार आहे। पर अशी एक बाय हाय तरी कुठं? माझ्या अंतर्दृष्टीला ती दिसते आहे। त्या बालकाला घेऊन तुमच्या गावात मी लवकरच येईल। आम्ही वाट बघूची तुमची। गोरक्ष, आता आम्हाला भ्यान वाटत, पण तुम्ही याचं नाव काय ठरवलं आहे? आम्ही अजून याचे नाव ठेवले नाही। ह्याचा नामकरण सोहळा पाहण्यासाठी सर्व देव देवी देवता उपस्थित असतील। आम्ही तुमची वाट बघतो याची। येतो। हे नाथ, तुम्ही म्हणाला होतात की तिसरे नाथ आहेत। ते चराचरात आहेत, धरित्रीच्या कणाकणात आहेत, याचा प्रत्यय आत्ता आला। गोरक्ष नंतर गहिनी प्रकट झाले। तुम्ही मच्छिंद्राला जी संजीवनी विद्या दिली होती, या निमित्ताने ती फलद्रूप झाली। गहिनी जेव्हा गहिनीनाथ म्हणून कार्य करेल, तेव्हा भक्ती संप्रदायाचा एक मोठा वटवृक्ष उभा राहणार आहे। परंतु या बालकाला कोण सांभाळणार? त्याचं संगोपन कोण करेल? मच्छिंद्रला हे मूल योग्य दाम्पत्याकडे सोपवावं लागेल। स्वाभाविकच आहे। मच्छिंद्र 2 बालकांचा सांभाळ कसा करणार?
एवढेच नाही तर मच्छिंद्रच्या हातून खूप मोठे कार्य घडायचे आहे आणि गोरक्षला 12 वर्षाच्या कठोर तपस्येला बसायचे आहे. गहिनी योग्य सच्छील दाम्पत्याच्या हातात जावा म्हणजे झालं. वर हा अजून जागाच आहे. हा झोपला का नाही? कारण याला मातेची आवश्यकता आहे, जी याला प्रेमाने जवळ घेईल, थोपटे आणि मायेने झोपवे. परंतु तुम्ही कधी मला असे थोपटले नाही. कारण गोरक्ष, तुला त्याची कधी आवश्यकताच लागली नाही आणि हा तुझ्यापेक्षा लहान आहे. म्हणूनच तुमचे माझ्यावरचे प्रेम कमी झाले आहे ना? गोरक्ष, हे तू काय बोलतो आहेस? असे कसे होईल? मला सांग, तू माझा शिष्य आहेस ना? होय. आणि तू मला गुरु म्हणून मानतोस, बरोबर? अर्थात. मग गुरु हा माता पिता स्वरूप असतो. तोच सखा, बंधू, तोच सर्व काही आहे. असे असताना माझ्यात जे मातृस्वरूप आहे, त्यातून तुझ्यावर आणि ह्या बालकावर माझे समान प्रेम आहे. हे बघ, गोरक्ष माझ्यावर रुसून बसला आहे. आता त्याची समजूत कशी काढू? रे बाळा, काय झालं? शांत हो, शांत हो. तुला भूक लागली आहे का? अरे श्रीधर,
अरे हायस कुठं तू? अरे गावात काय सुरू आहे, काय ठाव आहे का नाही? काय झालं भास्कर? अहो रुक्मिणीताई, बरं आहे ना व? हो. अरे शिरधर, अरे गावात एवढं चिमितकर व्हायला लागले आणि तुला ठाव नाही? नवलच आहे ना? अरे आपण कालच भेटलो होतो ना? काय झालं आता तरी सांग. अरे गावामध्ये असं झालं तर साक्षात परमेश्वराचे अवतार आहेत ते. आपलं भाग्य आहे की ते आपल्या गावात आले आणि आपण त्यांना पाहिलं. हो दादा, पण ते लहान मुलं आहे कुठं? ते त्यांच्या सोबतच आहे की. पण रानावनात त्या लहान मुलाला कसं सांभाळणार? अगं जीजे, त्यांनी काय सांगितलं ते ठाव आहे का तुला? अगं नर्मदा, सांगितल्याशिवाय कळणार आहे का मला? अगं गावात एका पुण्यवान स्त्रीच्या हातात ते पोर देणार आहेत असं म्हणाले. होय असं म्हणाले ते? होय, खरंच सांगतो आहे. असं लहान पोर ज्याच्या बी घरात जाईल ना त्याचं कल्याणच आहे बघा. त्या बालकाला आपल्याला कधी पाहायला मिळेल? आता ते त्याला गावात घेऊन येतील ना तवा. रुक्मिणीताई, तू येते का माझ्या संग? चल जाऊ आपण. नाही नाही, ती नाही येणार कुठं बी. बर, आम्ही निघतो. उशीर होत आहे ना? बर श्रीधर, येतो. हो ये. चल ग जीजे, येते. रुक्मिणी येते बर का. अहो, हे गोरक्ष आणि त्यांचे गुरु आणि आता हे नवे बालक यांच्या दर्शनाचे भाग्य तरी आपल्याला मिळायला नको का? माझी एवढी तरी इच्छा पूर्ण करा ना. आता काय गोरक्ष रिकामा सापडायचा ना बघ. माझी तर खेळाची हाऊसच पिटली. गावातील समजा विचारतात काय घडलं आणि कसं घडलं ते. वय चिमितकारच बघितलं की आपण आपल्या डोळ्यांनी. वय वय पर आता काय गोरक्ष खेळायला यायचं ना बघ. पर आता त्या लहान पोराला सांभाळेल कोण? पर त्याचं गुरु म्हणाल होतं की ते पोर गावातच कोणाला देणार आहेत. पण ते पोर कोणाच्या घरात जाणार आहे? आमच्या घरात आला तर बरं होईल. तर हसायचं काय? पुण्यवान कोण असेल त्यातच घरला ते जाणार पोर. वय म्हणजे गोरक्ष काय थांबायचं नाही या गावात.
कसं व्हायचं रे आपलं? वय गोरक्ष गेला तर मला करमायचं नाही बघ. अरे आपण तिच्या गुरुला सांगू की इथंच थांबायला. वय 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 वय. गुरुवर हा का रडतो आहे? अरे हा लहान आहे ना, त्याला दूध हवंय. दुधाशिवाय त्याची भूक शांत होणार नाही. परंतु या अरण्यात इथे दूध कसे काय मिळणार? मला पण तीच चिंता आहे. आता गाई काय करायचं? तेच मला बी कळना झालंय. मातीतून मुलगा कसं काय तयार केला असेल बरं? अगं या साधू बैराग्याचं ना काय बी खरं नसतं. असल बी. ते बालयोगी आपल्या दारात आले तेव्हा तर त्यांना आपण उपाशीच पाठवलं. माझा जप आणि अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत तुला भिक्षान्न मिळणार नाही. जशी तुमची इच्छा माई. शुभम भवतु. पण आता मात्र आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. याच्यासाठी काय करावे गोरक्ष? मी याला इथेच ठेवलं आणि दूध आणायला गेलो तर तू याला सांभाळशील का? होय गुरुवर, मी प्रयत्न करेन. परंतु हा रडल्यानंतर काय करायचे हे मला समजणारच नाही. त्यापेक्षा मी जाऊन याच्यासाठी दूध आणतो. अरे पण तू कुठे जाशील आणि दूध कोणाला मागशील? मी माझ्या सवंगड्यांना सांगतो, ते मला दूध देतील. अरे पण त्याला खूप उशीर होईल आणि तोपर्यंत हा शांत राहणार नाही.